नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 28 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकता आहात. काय धमाकेदार भाग होता आजचा. एक नंबर ट्विस्ट आणलाय मालिकेत. अर्जुन सायलीने आता मैनावतीचा पत्ता मिळवलाय आणि ते थेट तिथे पोहोचलेत. वाह, जबरदस्त. शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा असाच होता आजचा भाग. सुरुवातीला आपण बघतोय वंदना ताई सांगत असतात की सोहमच्या पाठीला दुखापत झाली, त्यामुळे तो कधीच चालू शकत नाही. त्या सांगतात की एका मुलीमुळे सोहमला मार बसला आणि त्याला खूप मोठी इजा झाली. आम्ही सोहमला डॉक्टरांकडे नेलं. अनेक डॉक्टरांनी सांगितलं की तो कधीच स्वतःच्या पायांवर उभा राहू शकणार नाही. तेव्हा माझी एक चांगली नोकरी होती, पण सोहमला एकटं ठेवणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी माझी नोकरी सोडली सोहमसाठी. माझ्या मिस्टरांचाही सोहमवर खूप जीव होता. सोहमची अशी अवस्था बघून त्यांना प्रचंड धक्का बसला आणि 6 महिन्यांतच त्यांना हार्टअटॅक येऊन ते गेले. सायली म्हणते, अरे रे वंदना ताई, सोहमच्या बाबतीत हे सगळं घडलं आणि त्याचे बाबाही गेले. तुम्ही खरंच खूप सहन केलं हो. वंदना ताई म्हणतात, हो, खूप सहन केलं, पण आई आहे ना मी. त्यानंतर मी फक्त सोहमसाठी जगत राहिले. जुन्या मोठ्या घरातून बाहेर पडलो आम्ही, छोट्याशा घरात राहायला गेलो. मिळेल ते काम करायचे. मी आणि सोहमला वाढवत राहिले. माझ्या सोहमच्या भविष्यात आतापर्यंत फक्त अंधारच आहे. त्या एका मुलीमुळेच हे सगळं झालंय. अर्जुन विचारतो की तुम्ही नंतर पोलीस तक्रार केली होती का त्या मुलीविरोधात? वंदना ताई म्हणतात, हो, मला तिला धडा शिकवायचाच होता. हे लहान मुलांचं भांडण म्हणून मी सोडू शकतच नव्हते. सायली विचारते की तुम्ही तिच्या आईवडिलांशी बोलला नाहीत का? वंदना ताई म्हणतात, मी तिचा पत्ता खूप शोधला पण ती सापडलीच नाही कधी. नंतर एकदा कळलं की शांता नावाच्या एका बाईकडे ती होती. मी त्या शांताला भेटायला गेले तेव्हा ती मुलगी तिथूनही पळून गेली होती. मग शांतानेच मला पोलीस तक्रार करायला मदत केली. सायली म्हणते, हो, शांता मावशींनीच आम्हाला सांगितलं होतं की त्या मुलीच्या डाव्या खांद्यावर भाजल्याचा व्रण आहे. तोच का तो? वंदना ताई म्हणतात, हो बरोबर. तो व्रण तिच्या खांद्यावर अजूनही नक्की असणारच आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे ती खून अजूनही असेलच तिच्या अंगावर. वंदना ताई म्हणतात, हो, नक्कीच. मग सायली त्यांना सांगते की आम्ही ज्या आश्रमात वाढलो तिथेच ती मुलगीही वाढली. ती जेव्हा आमच्या आश्रमात आली तेव्हा तिने आम्हाला बुबली नाव सांगितलंच नव्हतं, वेगळंच नाव सांगितलं होतं. तिने आम्हाला प्रिया म्हणून स्वतःची ओळख करून दिली होती. नंतर तेही नाव तिने बदललंच. वंदना ताई म्हणतात, म्हणजे तुमच्या आयुष्यातही तिने खूप ढवळाढवळ केली आहे का? सायली म्हणते, ढवळाढवळ नाही ताई, तिने आमच्या आयुष्याची पूर्णच उलथापालथ करून ठेवली आहे. सायलीने प्रियाबद्दलचं सगळं सत्य वंदना ताईंना सांगितलंय, जे आपल्याला ऐकवलेलं नाहीये. सायलीचे ओठ हलताना दाखवलेत फक्त. हे सगळं ऐकल्यावर वंदना ताई म्हणतात, बापरे, कसली मुलगी निघाली ही. ती लहान असताना भयंकर होतीच, मोठी होऊन आणखीनच वाईट झाली. सायली म्हणते, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हे खरं तर चांगल्या अर्थाने म्हटलं जातं, पण प्रियाच्या बाबतीत हे वाईट अर्थाने लागू होतंय. मग वंदना ताई म्हणतात, त्या मुलीला माझ्या समोर आणा. माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तिने. तिने जे केलंय त्याचा हिशोब द्यायलाच हवा तिने. अर्जुन म्हणतो, हे बघा, कायदा हातात घ्यायचा विचारही मनात आणू नका. तुम्ही एक गोष्ट करू शकता ज्यामुळे सोहमला खरा न्याय मिळेल. वंदना ताई विचारतात, कुठली गोष्ट? अर्जुन म्हणतो, आम्ही जेव्हा प्रिया विरोधात सगळे पुरावे गोळा करू तेव्हा तुम्ही आज जे काही सांगितलंय ते सगळ्यांसमोर सांगा. तुमची साक्ष खूप महत्वाची आहे. वंदना ताई म्हणतात, म्हणजे काय? मी सांगणार. त्या मुलीला तिच्या कर्माची फळ मिळायलाच हवीत. तुम्हाला हवं असेल तर मी पोलिसांकडे येईन, सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेन की माझ्या आणि माझ्या सोहमच्या आयुष्याचा सत्यानाश करणारी तीच आहे. काय सीन होता हा मंडळी, एकदम जबरदस्त. आता पुढे एक छोटासा सीन आहे साक्षीचा. साक्षी आता महिप्तसाठी वकील शोधते. तिने एका वकिलाला फोन लावलाय. साक्षी म्हणते, हॅलो, जमदाडे वकील का? मी महिप्त शिखरेच्या घरच्यांपैकी बोलते. तुम्ही त्यांची केस लढायला तयार आहात का? तिकडून वकील म्हणतात, महिप्त शिखरेची नातेवाईक. माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांना एकच मुलगी होती आणि ती तुरुंगात आहे. त्यांचे आणखी कोणी नातेवाईक आहे असं ऐकलेलं नाहीये मी. साक्षी म्हणते, तुम्ही ऐकलेलं नाहीये म्हणजे अस्तित्वातच नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? तुम्ही त्यांना व्यक्तिशः ओळखता का? वकील म्हणतात, नाही हो, व्यक्तिशः नाही ओळखत. साक्षी म्हणते, मग दूरच्या नातेवाईकांबद्दल तुम्हाला काय माहीत असणार? मी महिप्त शिखरेची पुतणी बोलते. आमच्या कठीण काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती. त्यांना या केसमधून सोडवायचंय मला. एवढंच सांगा, केस घ्याल का नाही? वकील म्हणतात, मॅडम, महिप्त शिखरेचा निकाल आधीच लागलेला आहे. कितीही अपील केलं तरी काही फरक पडणार नाही.
मला या केसमध्ये अजिबात रस नाही. साक्षी म्हणते काय? मग मगापासून एवढ्या चौकशा कशाला करत होता, माझा वेळ वाया घालवायला? असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. तो वकील विचार करतो, बापरे काय बाई आहे. असो, आता याच्या पुढे सचिन आणि अस्मिताचा सीन आहे. पण मध्येच अर्जुन सायलीचं डिस्कशनही दाखवलंय. अर्जुन आणि सायली घरी पोहोचले आणि अर्जुन म्हणतोय सायली, या प्रियाबद्दल जितक्या गोष्टी कळतायत ना, तितका माझा या प्रियावर खूप राग वाढतोय. एखादी लहान मुलगी लहानपणापासूनच एवढी विकृत कशी काय असू शकते? सायली म्हणते हो ना, त्या वंदना ताईंचं बोलणं ऐकल्यावर तर फारच वाईट वाटलं. जेव्हा प्रियाने त्या मुलाला मारलं तेव्हा ती किती लहान असेल ना. एवढ्याशा वयात एवढी क्रूर वृत्ती. आणि देवाने तिला सुधारण्यासाठी किती संधी दिल्या बघा. आश्रमात आली, मधुभाऊंचं प्रेम मिळालं, नंतर प्रतिमा रविराज काकांच्या सावलीत आली. तिथे राहिली असती ना तर खरंच सुखात राहिली असती. पण नाही, ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर निखारेच ठेवत गेली. अर्जुन म्हणतो हो ना, माणसाचा स्वभाव बदलत नाही म्हणतात, तिच्या बाबतीत तसंच आहे. पण आता ही आपल्या आयुष्यातून कायमची जायलाच हवी. सायली म्हणते हे आता लवकरच होणार आहे. आपल्याला तिच्याबद्दल खूप पुरावे मिळालेत आणि आणखीनही मिळतीलच. अर्जुन म्हणतो पण सायली, एक प्रॉब्लेम आहे. सायली म्हणते कसला प्रॉब्लेम? अर्जुन म्हणतो वंदना जाधव सगळ्यांना सत्य सांगायला तयार झाल्या आहे. आपण सगळ्यांना सांगू शकतो की प्रिया म्हणजेच बुबली आहे. पण तेव्हा तिचे खरे आईवडील म्हणजे सदाशिव आणि मैनावती समोर असायला हवेत ना. ते कुठे गायब झाले देव जाणे. सायली म्हणते अहो नक्कीच प्रियानेच त्यांना कुठेतरी डांबून ठेवलंय किंवा दूर पाठवलंय. त्यांना शोधायचे असेल तर आपल्याला प्रियाचाच उपयोग करावा लागेल. अर्जुन म्हणतो ते बरोबर आहे म्हणा. सायली म्हणते माझ्या डोक्यात एक कल्पना आलीये. अर्जुन म्हणतो काय? सायलीने अर्जुनला ते सांगितलंय पण आपल्याला ऐकवलेलं नाही. आता सायली थेट कृती करताना दाखवली. डायरेक्ट एक्झिक्यूट. काय जबरदस्त दाखवलाय. मंडळी, मस्त दाखवलाय आजचा भाग. एवढा सेन्सिबल. हे सगळं इतक्या पटापट घडलंय. अजूनही मला असं वाटतंय की ते प्रियाला खरंच एवढ्या लवकर एक्सपोज करतील का? त्यांनी आधी महिपला एक्सपोज केलं, नागराजला केलं, एक नंबर लागतोय आणि आता प्रियाचा नंबर आलाय. पण पुढे काय ट्विस्ट येईल सांगता येत नाही. मला असं वाटलं होतं ही मालिका संपेल की काय लवकर, पण नाही. मालिका अजून बराच काळ चालणार आहे असं दिसतंय. आता सायलीने जो प्लान सांगितला तो एक्झॅक्टली वर्क होताना दाखवलंय. प्रियाचा सीन घेतलाय आजच्या रिव्ह्यूला. प्रिया अश्विनशी फोनवर बोलत असते. म्हणते बरं हरकत नाही, उशीर होणार आहे का तुला? काही इमर्जन्सी आली का? ये सावकाश. असं म्हणून ती फोन ठेवते. बघते तर फोनची बॅटरी संपत आलेली असते. ती फोन चार्जिंगला लावते आणि खोलीतून बाहेर निघून जाते. प्रिया खोलीबाहेर जातात सायली गुपचूप आत येते. सायली प्रियाच्या खोलीची झडती घेत असते. मैनावतीचा पत्ता शोधत असते. तेवढ्यात प्रियाचा फोन वाजतो. सायली फोनजवळ येऊन बघते तर मंजिरी नावाने कोणाचा तरी कॉल आलेला असतो. सायली तो फोन हातात घेते आणि अचानक तिच्याकडून फोन उचलला जातो. तिकडून आवाज येतो, हॅलो हॅलो बबले, कुठे गेली होतीस ट्वळे? अगं मी बोलतेय. अगं बाई, तुला फोन करून करून बोट झिजली माझी. कुठे गेली होतीस? सायली ओळखते की हा आवाज मैनावतीचाच आहे. मैनावती रडत म्हणत असते, अगं पोरी, तुझ्या बापाची तब्येत खूप बिघडलीये. डॉक्टर आणायला हवेत, पण माझ्याकडे पैसे नाहीत. काहीतरी कर. पैसे पाठव नाही तर डॉक्टरला तरी घेऊन ये. अगं ऐकतेस का? सायली फोन कट करते. मैनावती वैतागते आणि म्हणते अहो बघा, ही पोरगी फोन उचलते पण बोलतच नाही काही. इकडे सदाशिवला धास लागलेली असते, तब्येत खूप खालावलेली. मैनावती काळजीत. सायली विचार करते, बापरे, हा आवाज तर मैनावतीसारखाच होता. म्हणजे प्रियाने मैनावतीचं नाव मंजिरी असं सेव्ह केलंय. म्हणजे मैनावती नेहमी फोन करते तिला पण सगळ्यांपासून लपवण्यासाठी हे नाव बदलून ठेवलेलं दिसतंय. सायलीला प्रियाचं हे गुपितही कळलं. तेवढ्यात तिकडून मैनावतीने मेसेज केलाय की अगं बाई, बोलत का नाहीयेस? सांग, तुझ्या बापाची तब्येत खूप खराब आहे. सायली क्षणाचाही विलंब न लावता मैनावतीला रिप्लाय करते की आई, तू मला नीट पत्ता पाठव. मी उद्या माणूस पाठवते. पैसे आणि डॉक्टर दोन्ही पोहोचतील. मैनावतीला थोडा वेळ लागतो पण रिप्लाय येतोच. आणि मैनावतीने पत्ता पाठवलाय. सायली लगेच तो पत्ता स्वतःच्या मोबाईलवर फॉरवर्ड करून घेते आणि डोळा ठेवते दारावर की प्रिया येते का. विचार करते, आता या फोनमधले मेसेज डिलीट करायला हवेत. सायलीने ते मेसेज तात्काळ डिलीट केले आणि फोन पुन्हा चार्जिंगला लावला. सायली पटकन दाराआड लपली आणि भॉस्कन प्रिया आली. जबरदस्त दाखवलाय सीन. प्रिया दार उघडते तेव्हा सायली दाराआड लपलेली असते. प्रिया फोनजवळ जाते आणि सायली पटकन पळ काढते. प्रिया फोनजवळ जाऊन विचार करते, अरेच्या,
माझ्या फोनचा लाईट का ऑन आहे? काय झालं असेल? ही मैना पण ना, कसली चिवट आहे. बहुतेक पैसे मागत असेल परत. मसक. सायलीने मेसेजचा रिप्लाय तसाच ठेवला आणि पत्त्याचा मेसेज मात्र डिलीट केला. चतुर सायली. सायली आता बेडरूममध्ये येते. अर्जुन म्हणतो, फॅन्टास्टिक बायको. फायनली सदा मैनावतीचा पत्ता मिळालाच. आपण उद्याच जाऊयात. सायली म्हणते, उद्या? अहो, उद्या खूप उशीर होईल. मला वाटतंय आपण आताच निघायला हो. अर्जुन म्हणतो, अगं बायको, किती वाजलेत बघ. खूप रात्र झालीये. सायली म्हणते, अहो पण मैना तिडकीने सांगत होती की सदाला बरं नाहीये. प्रिया त्यांचा फोन उचलत नाहीये, मेसेजचे रिप्लाय देत नाहीये. ती मैना मला खूप काळजीत वाटली. अर्जुन म्हणतो, सायली, तुला म्हणून असं वाटतंय की आपण आत्ताच जायला हवं आणि सदाची तब्येत बघायला हवी. सायली म्हणते, हो, आपण अश्विन भाऊजींना नाही घेऊन जाऊ शकत, पण तुमच्या ओळखीचा एखादा दुसरा डॉक्टर असेल ना, त्यांना घेऊन जाऊयात. ते तपासतील सदाला. मंडळी, खरंच जा. सायलीच्या मनात किती माणुसकी आहे. अर्जुन तिला म्हणतो, कशी आहेस तू बायको? सदा मैना आपल्याशी कसे वागले ते विसरलीस का? ते खोट बोलले, खूप त्रास दिला, दागिने चोरायचा प्रयत्न केला, तरी तुला असं वाटतंय की आपण त्यांच्याकडे डॉक्टर घेऊन जावं. सायली म्हणते, अहो ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागले. आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागूयात. एखादी व्यक्ती आजारी असेल तर ती आपल्याशी आधी कशी वागली हा विचार करायचा का? अर्जुन म्हणतो, हरकत नाही. पण बायको, तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळतं मला. माणूस म्हणून जगायचं कसं ते. चला आत्ताच जाऊयात. मी डॉक्टरांना फोन करतो. अर्जुन लगेच फोन करतो. हॅलो डॉक्टर, मी अर्जुन सुभेदार बोलतोय. आता बघा प्रेक्षकांनो, सचिन आणि अस्मिताचा सीन. सायलीने जो प्लान सांगितला तो एक्झॅक्टली वर्क झालाय. सचिनला आता पैसेच मिळत नाहीयेत. काल एटीएम मध्ये दाखवलं होतं ना, प्रतापरावांनी बंकेत सांगितलेलं दिसतंय. सचिन आता तावातावाने अस्मिताकडे येतो आणि म्हणतो, अस्मी, अगं मी एटीएम मध्ये गेलो होतो तर कार्डच काम करत नव्हतं, इनॲक्टिव्ह दाखवत होतं. अस्मिता म्हणते, अरे काय काय सचिन, माझं अकाउंट ॲक्टिव्ह आहे. मी तुझ्यासमोरच डिलिव्हरी बॉयला याच कार्डने पेमेंट केलं होतं. सचिन म्हणतो, पण एटीएम मशीनमध्ये का नाही चाललं? मला माझ्या मुलासाठी खेळणं घ्यायचं होतं, ते पण घेता नाही आलं. सांग, तू डिलिव्हरी बॉयला पेमेंट केल्यानंतर कार्ड ब्लॉक केलंस का? अस्मिता म्हणते, असं का करेन मी? जेव्हा जेव्हा तुम्हाला पैसे हवे असतात तेव्हा कॅश, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड सगळं दिलं ना मी. सचिन म्हणतो, मग दुसऱ्या अकाउंटचं कार्ड दे मला. अस्मिता म्हणते, माझ्याकडे सध्या एकच अकाउंट आहे सचिन. सचिन विचार करतो, काय चाललंय हे? तेवढ्यात कल्पनाताई आणि प्रतापराव येतात. कल्पनाताई म्हणतात, काय अस्मिता, बाळ झोपलं का? बाळ खरंच झोपलेलं असतं. अस्मिता म्हणते, हो मम्मा, आत्ताच झोपलाय. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता बेटा, तूही झोप. बाळ झोपलं की तूही आराम कर. आई झोपायला गेली की बाळ जागं होतं बघ, जेवायला बसली की बाळ रडायला लागतं. असो. प्रतापराव म्हणतात, अस्मिता बेटा वेळेत आराम कर. अस्मिता म्हणते, हो डॅड, तुम्ही सहज आलात का? कल्पनाताई म्हणतात, अगं उद्या गुढीपाडवा आहे, बाळासाठी गिफ्ट आणले. बाळाला आवरून ठेव सकाळी, पहिला सण आपल्या बाळाचा. अस्मिता म्हणते, हो मम्मा. आता प्रतापराव म्हणतात, चला झोप बेटा. अस्मिता म्हणते, डॅड एक मिनिट, जरा बोलायचं होतं. सचिन एटीएम मशीनमधून कॅश काढायला गेला होता तर इनॲक्टिव्ह दाखवते. असं का होतं डॅड? प्रतापराव म्हणतात, अस्मिता, मला कसं माहीत असेल? काहीतरी अडचण असेल. तुझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत का? अस्मिता म्हणते, हो डॅड, भरपूर पैसे आहेत. प्रतापराव म्हणतात, एटीएमचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. सचिन लगेच म्हणतो, नाही नाही, अहो डॅड, एटीएमचा काहीच प्रॉब्लेम नाही. मी 4-5 एटीएम ट्राय केले, कुठूनच पैसे नाही निघाले. कल्पनाताई म्हणतात, अरे देवा. अस्मिता म्हणते, मी उद्याच बंकेत फोन करते आणि सॉर्ट आउट करते. प्रतापराव म्हणतात, अस्मिता, तू कशाला दगदग करतेस? मी करतो बंकेत फोन, तू आराम कर. पैसे हवे असतील तर मी आणतो कॅश. अस्मिता म्हणते, नाही डॅड, अर्जंट काही नाहीये. प्रतापराव म्हणतात, ठीक आहे, मी उद्या बोलतो बंकेत, तू आराम कर. गुड नाईट बेटा. प्रतापराव आणि कल्पनाताई गेल्यानंतर बघा सचिन कसा वागतो. सचिन म्हणतो, अरे यार अस्मी, ते पैसे द्यायला तयार होते ना, तू नाही का म्हणालीस? अस्मिता म्हणते, अरे पण गरज नसताना उगाच का घ्यायची त्यांच्याकडून? उद्या सगळं सॉर्ट होईल ना. सचिन आता रागावतो. अस्मिता म्हणते, अरे सचिन, बाळासाठी खेळण घेता आलं नाही म्हणून एवढं मनाला लावून घेऊ नकोस. इट्स ओके. सचिन तंतन करतो आणि अस्मिताशी बोलायचं सोडून मोबाईल बघत बसतो. अस्मिताला जाणवतं की हा जरा विचित्र वागतोय. आता रात्री प्रिया किचनमध्ये पाणी घ्यायला येते आणि बघते तर काय, अर्जुन सायलीच्या बेडरूमचा दिवा चालू आहे.
प्रिया विचार करते, हे अजून जागेत. नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी प्लॅन करत असतील. प्रिया हळूच अर्जुन सायलीच्या बेडरूमजवळ जाते आणि कान लावते दारावर. एवढाच तिचा सीन आहे आजचा. आता पुन्हा सदा आणि मैनाचा सीन. इथे मला एक प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो. सदाशिव आणि मैनावतीला प्रियाकडून मागे बरेच पैसे मिळालेत. जवळजवळ 15-20 हजार. हे पैसे ते कुठे खर्च करतात काही कळतच नाही. तशी त्यांची परिस्थिती अजूनही बेताचीच आहे. पण डॉक्टरांना बोलवायला पैसे नाहीत. ये बात जरा हजम नाही होत. असो, सीनमध्ये सदाची तब्येत खूपच ढासळलेली असते. मैना म्हणत असते, अहो त्रास होतोय का? काही देऊ का? सदा म्हणत असतो, मैना मला खूप त्रास होतोय. मी वाचत नाही असं वाटतंय. मैना म्हणते, असं बोलू नका. मी डॉक्टरांना बोलवते. सदा म्हणतो, डॉक्टरांना बोलवशील पण पैसे नाहीत आपल्याकडे. ती फोन उचलत नाही. मैना म्हणते, जाऊ द्या त्या फोनचं. अर्जुन सायली तिच्या पाठी लागले म्हणून ती फोन उचलत नसेल. मी गरम पाणी आणते. मैना थोडी बाजूला होते तेव्हा सदाशिव एकदम खाली पडतो आणि बेशुद्ध होतो. मैनावती घाबरते. अरे देवा, काय झालं? यांना औषध द्यायला हवं पण पैसेच नाहीत. काय करू मी? ती मोठ्याने आरडाओरडा करत असते. अरे देवा, डोळे उघडाना. माझ्या कुंकवाला कसं वाचू? मैना एकदम हतबल दाखवली. तेवढ्यात दारात अर्जुन आणि सायली डॉक्टर घेऊन आलेत. अर्जुन म्हणतो, डॉक्टर लवकर चेक करा यांना. मैना रडत म्हणते, किती कमनशिबी आहोत आम्ही. डॉक्टरही नाही बोलवू शकलो. सायली म्हणते, आता आलोय ना आम्ही. बरं वाटेल त्यांना. काळजी नका करू. डॉक्टर सदाशिवला तपासत असतात पण तो उठतच नसतो. थोडा सस्पेन्स रंगवलाय. वाटतं खरंच काही झालं का सदाशिवला? सायली अर्जुनकडे बघते. अर्जुन सायलीकडे बघतो आणि खुणवतो की काळजी करू नकोस, होईल ठीक. मैना रडत असते, उठाना, डोळे उघडाना. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. मंडळी, काय जबरदस्त एपिसोड होता आजचा. आता पुढचा प्रोमो तर याहीपेक्षा धमाकेदार आहे. गुढीपाडव्याला अर्जुन आणि सायली गुढी उभारत असताना सायली प्रियाच्या साडीला पिन लावून देत असते आणि अर्जुनला खुणवते, पहा प्रियाच्या खांद्यावर भाजल्याचा व्रण. अर्जुन लांबूनच बघतो आणि विचार करतो, म्हणजे हीच ती बुबली आहे. शांता आणि वंदना ताईंनी सांगितल्याप्रमाणे डाव्या खांद्यावर व्रण आहे. इकडे प्रियाने एका माणसाला फोन लावलाय आणि म्हणते, काय रे सारखा सारखा का फोन करतोयस? काम झाल्यावर मेसेज कर सांगितलं होतं ना. तो माणूस म्हणतो, मॅडम तुम्ही ज्या पत्त्यावर पाठवलं होतं तिथे कोणीच नाहीये. तेच सांगायला फोन करत होतो. प्रिया फोन ठेवते आणि विचार करते, अरे देवा, सदाशिव आणि मैनावती कुठे गेले असतील? प्रियाची आता वाट लागणार आहे मंडळी. जबरदस्त एपिसोड होता आणि जबरदस्त प्रोमो दाखवलाय. आवडला ना आजचा एपिसोड रिव्ह्यू? मग नक्की लाईक करायला विसरू नका. उद्याही मालिका आहे असं वाटतंय. असली तर मी नक्कीच रिव्ह्यू देणारच. उशिरा जरी आला तरी तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. ठरलं तर मग या मालिकेचे सगळे एपिसोड धमाकेदार असणार आहेत पुढे. कमेंट करून सांगा आजचा एपिसोड कसा वाटला. बघत राहा मंडळी. ठरलं तर मग. चला तर मग भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.